नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर. मी संदीप कनोरकर. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे महाऑनलाईन आय डीमधून सेंटर कास्ट ही कशी काढायची याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यासोबतच याला कोणती डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे यासाठी भरपूर सारे जे नवीन VLE आहे ते भरपूर सारे डॉक्युमेंट लावत असतात. तर फक्त तुम्हाला 6 ते 7 डॉक्युमेंट हे लावायचे आहेत. ते कोणते डॉक्युमेंट लावायचे आहे आणि कसे लावायचे आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यासोबतच जे आता नवीन सेल्फ डिक्लेरेशन VLE सेल्फ डिक्लेरेशन आलेलं आहे आणि एक कॅन्डिडेटचं जो अर्ज करत असतो त्याचंसुद्धा एक सेल्फ डिक्लेरेशन आहे, ते सुद्धा अपलोड करायला मॅन्डेटरी आहे. तर ते सुद्धा तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळणार आहे. तर ते VLE डिस्क्रिप्शन आणि जे सेल्फ डिक्लेरेशन आहे ते कुठे आणि कशाप्रकारे अपलोड करायचं याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच CSC माही सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा. कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्हाला या ब्राउझरवर यायचं आहे. या ब्राउझरची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथे तुम्हाला युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. ही फक्त VLEसाठी आहे. ज्यांच्याकडे महाऑनलाईन ID असेल त्यांनाच हे लॉग इन करता येईल. त्यानंतर इथे तुम्हाला GOI सर्च करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल कास्ट सर्टिफिकेट फॉर GOI पोस्ट, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे तुम्हाला कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. ती तुम्हाला इथे ओके करून घ्यायचं आहे, घाबरायचं नाही. इथे तुम्हाला इंग्लिश या लँग्वेजवर सिलेक्ट करायचं आहे आणि कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. लक्षात द्या, ज्याचं आपण सेंटर कास्ट काढायचं असेल तो व्यक्ती जर 18 वर्षापेक्षा जर खाली असेल, त्यांच्या वडिलाच्या, त्यांच्या आजोबाच्या किंवा त्याच्या आईच्या नावाने अर्ज करायचा आहे. तर माझे जे कॅन्डिडेट आहेत तर ते 18 वर्षाखालील असल्याकारणाने मी त्यांच्या वडिलाच्या नावाने अर्ज करणार आहे. त्यामुळे अप्लिकेंटमध्ये त्यांच्या वडिलाचं नाव येणार आहे. लक्षात द्या, वडिलाचं. त्यानंतर तुम्हाला आता मराठीमध्ये जर करायचं असेल तर तुम्ही इथे कॉपी पेस्टसुद्धा करू शकता. जर भरपूर साऱ्यांना यामध्ये मराठीमध्ये येत नाही आहे तर कॉपी पेस्ट करू शकता. तुम्ही नोटपॅडमध्ये सुद्धा लिहू शकता किंवा तुमच्याकडे वर्ड असेल तर वर्डमध्ये सुद्धा यामध्ये लिहून तुम्ही इथे डायरेक्टली कॉपी पेस्ट करू शकता. तर मी सुद्धा तसेच करणार आहे. त्यानंतर इथे खालच्या ब्रॅकेटमध्ये तुमच्या वडिलाचं पूर्ण नाव, वडिलाच्या वडिलाचं पूर्ण नाव टाकायचं आहे. म्हणजेच ज्या व्यक्तीचं आपण काढत आहे 18 वर्षाखाली असल्याकारणाने आजोबाचं नाव खालच्या ब्रॅकेटमध्ये येणार आहे. जर समजा तोच व्यक्ती 18 वर्षावरती असेल तर डायरेक्टली त्यांच्या नावाचा अर्ज येईल. त्यानंतर त्यांच्या जे फादर्स नेम आहे तिथे त्यांच्या वडिलाचं नाव येईल. तर यामध्ये थोडं त्यांच्या आजोबाचं नाव इथे टाकायचं आहे कारण 18 वर्षाखालील आहे. त्यानंतर जन्मतारीख वगैरे टाकून घ्यायचं. त्यानंतर ऑक्युपेशन जे काही असेल ते, त्यांचा मोबाईल नंबर, त्यानंतर ॲड्रेस लक्षात द्या. सेंटर कास्ट किंवा प्लेन कास्ट कोणतीही कास्ट असो, कास्ट काढताना तुम्हाला ॲड्रेस जो आहे, जो त्यांचा 1967चा पुरावा असेल त्या जागूनच तुम्हाला कास्ट काढायची आहे. तुम्ही इतर कोणत्याही जिल्ह्यातून कास्ट काढू शकत नाही. जिथे तुम्ही तुमचे वडिलोपार्जितची जी हे असेल, राहत असेल, तिथूनच तुम्हाला ती काढावं लागेल. तर त्यासाठी 1967चा पुरावा जिथला असेल तिथूनच तुम्हाला कास्ट काढायची आहे. तर इथे तुम्हाला मी जशा प्रकारे तुम्हाला डिटेल्स भरत आहेत त्याप्रकारे जेवढं मॅन्डेटरी आहे तेवढंच फिल करायचं आहे. बाकीचं भरत बसायचं नाही आहे कारण यामध्ये तुमचा भरपूर सारा टाईम जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जास्तीची डिटेल्स भरायची नाही आहे. मी जसे तुम्हाला सांगत आहेत किंवा तसा मी फॉर्म भरत आहे तसेच भरायचं आहे. त्यानंतर तुमची कास्ट जी आहे ती कास्ट निवडून घ्यायची आहे. तर इथे कास्ट निवडून घ्यायची आहे. कास्ट निवडल्यानंतर अशा प्रकारे तुमची कास्ट येईल. त्यानंतर इथे तुम्हाला कॅटेगरी आहे ती OBC पाहायला मिळेल. त्यानंतर तुमचा धर्म जे काही असेल, हिंदू मुस्लिम जे काही असेल ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं रिझन, तर रिझनमध्ये तुमचं जर आता हा मुलगा जो आहे तो ज्याचे आपण काढत आहे त्या तो शिकत असल्यामुळे फॉर एज्युकेशन इथे टाकायचं आहे. जर तुम्हाला इतरस्त ज्या पण कारणासाठी तुम्हाला सेंटर कास्ट किंवा प्लेन कास्टची लागत असेल तर ते रिझन तुम्ही इथे टाकू शकता. तर मला एज्युकेशनसाठी हवं आहे त्यामुळे मी इथे फॉर एज्युकेशन टाकलेलं आहे. त्यानंतर लक्षात द्या, कास्ट सर्टिफिकेट सेंटर कास्ट जर काढायचं असेल तर इथे तुम्हाला यस करायला विसरायचं नाही, नो काढायचं नाही. जर तुम्ही नो जर केलं तर तुम्हाला जर सेंटर कास्ट आहे ती फक्त एका पानाची मिळेल, ती कुठेही चालत नाही, ती तुम्हाला रद्द करण्यात येते. त्यामुळे तुम्हाला सेंटर कास्ट काढताना ॲफिडेविट यसच ठेवायचं आहे. त्यानंतर
प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर या अशा प्रकारे इथे अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे. सर्वात आधी मी जे सांगत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म भरायचा आहे. तर इथे तुम्हाला TC किंवा बोनाफाईड, तर माझे जे कॅन्डिडेट आहे ते त्यांची TC माझ्याकडे असल्यामुळे मी ते TC अपलोड करत आहे. जर तुमच्याकडे ओरिजिनल TC नसेल तर तुम्ही त्या शाळेचं बोनाफाईडसुद्धा अपलोड करू शकता. तर मी ते TC अपलोड करणार आहे. जर तुमच्याकडे असेल बोनाफाईड तर बोनाफाईड. तर सर्वात आधी मुलीची TC, मुलाची किंवा मुलीची TC, त्यानंतर त्यांच्या वडिलाची TC. जर तुमच्याकडे TC असेल तर TC. माझ्याकडे वडिलाची TC नसल्याकारणाने माझ्याकडे कास्ट आहे, तर मी इथे कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करणार आहे. तर तुम्हाला इथे फादरचं जर कास्ट सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा निवडू शकता. जर TC असेल तर ते पण योग्य आहे, TC पण चालेल. तर तुमच्याकडे TC असेल तर TC अपलोड करा. माझ्याकडे TC नसल्याकारणाने मी ते कास्ट अपलोड करणार आहे. सर्व डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल अपलोड करायचे आहे, एक पण तुम्हाला झेरॉक्स अपलोड करायचं नाही. तर मी ते त्यानंतर अशा प्रकारे हे कास्ट सर्टिफिकेट आहे, हे कास्ट सर्टिफिकेट मी इथे अपलोड करून घेणार आहे. तर सर्वात आधी लक्षात द्या, फर्स्ट नंबरवर मुलाचे TC किंवा बोनाफाईड, त्यानंतर वडिलाची कास्ट, त्यानंतर कास्ट असेल तर कास्ट, बोनाफाईड असेल जर तुमच्याकडे कास्ट किंवा TC असेल वडिलाची, त्यानंतर आजोबाची. तर आता मी आजोबाची माझ्याकडे TC असल्याकारणाने मी आजोबाची TC टाकणार आहे. तर तुमच्याकडे आजोबाची TC असेल, कास्ट असेल तर ती एक कोणतेही तुम्ही अपलोड करू शकता. तर इथे मी अपलोड केलेलं आहे. तर मग त्यानंतर तुमच्याकडे मुलाची TC, वडिलाची TC, त्यानंतर आजोबाची TC, त्यानंतर रेकॉर्ड ऑफ राईट म्हणजेच अधिकार अभिलेखपंजी असेल, त्यानंतर अधिकार अभिलेखपंजी आणि बंदोबस्त मिसल हे 2 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर मी ते रेकॉर्ड ऑफ राईटमध्ये अधिकार अभिलेखपंजी अपलोड केली आहे. त्यानंतर खसरा, तर खसरामध्ये तुम्हाला जर तुमच्याकडे कोतवाल बुकाची नक्कल असेल तिथेसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. तर मी ते खसरा सिलेक्ट करायचा, कॉपी ऑफ खसरा यावर डॉक्युमेंट्सवर सिलेक्ट करून इथे तुम्हाला जर तुमच्याकडे खसरा असेल तर खसरा अपलोड करा. त्यानंतर बंदोबस्त मिसल, अधिकार अभिलेखपंजी यापैकी 3 पैकी डॉक्युमेंट्स तुम्ही कोणतेही अपलोड करू शकता. लक्षात द्या, ते डॉक्युमेंट 1967च्या आधी असायला पाहिजे. त्यानंतर तुमच्या आजोबाचे नाव किंवा आजोबाचे नाव त्यामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर त्यांचा कास्टचा उल्लेखसुद्धा त्या कागदामध्ये असतो, ते सुद्धा असायला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला त्यानंतर मुलाची कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड करायचे. मी इथे कास्ट सर्टिफिकेट ही अपलोड केलेली आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 3 वर्षाचे उत्पन्न जे नॉन क्रिमिनल फॉर्मॅटमध्ये असते, तर नॉन क्रिमिनलचा फॉर्मॅट जो असतो तो वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला नॉन क्रिमिनलच्या फॉर्मॅटमध्ये असलेलंच उत्पन्न इथे अपलोड करायचं आहे, ते पण 3 वर्षाचं आणि तहसीलदारने अप्रूव्ह केलेलं. त्यानंतर 3 वर्षाचं इन्कम झाल्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन आता अपलोड करायचं आहे. तर सेल्फ डिक्लेरेशनच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर एक व्हीएलई सेल्फ डिक्लेरेशन असते आणि एक तुम्हाला जो अप्लिकंट असतो त्या अप्लिकंटच्या नावाचे एक सेल्फ डिक्लेरेशन असते. हे तुम्हाला 2 सेल्फ डिक्लेरेशन हे याच्यामध्ये अपलोड करायचं आहे. तर मी ते आता जिथे पण तुम्हाला इथे सेल्फ डिक्लेरेशनचा ऑप्शन असेल, इथे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशनचा जो ऑप्शन आहे इथे तुम्हाला अप्लिकंटचं सेल्फ डिक्लेरेशन हे अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे हे सेल्फ डिक्लेरेशन असते. याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे, त्यातून तुम्हाला डाउनलोड करून ते तिथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर एक व्हीएलई सेल्फ डिक्लेरेशन असते, त्यासाठी तुम्हाला इथे अदर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्हाला टाईप करायचा आहे व्हीएलई सेल्फ. तर इथे तुम्हाला यामध्ये टाईप करून घ्यायचा आहे व्हीएलई सेल्फ आणि तुम्हाला एक व्हीएलई सेल्फ डिक्लेरेशन असते. तर व्हीएलई सेल्फ डिक्लेरेशन इथं अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म पाहायला मिळेल. तर इथे व्हीएलई सेल्फ डिक्लेरेशन जिथे पण असेल ते तर अशा प्रकारे तुम्हाला हा व्हीएलई सेल्फ डिक्लेरेशन आहे. यामध्ये तुमचा आपले सरकार सेवा केंद्र किंवा महाई सेवा केंद्राचा थप्पा सही करून तुम्हाला ते इथे अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. याची लिंक मी तुम्हाला याचे जे डॉक्युमेंट्स आहे हे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहे, जेवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. तर सर्वात आधी मुलाचं बोनाफाईड, त्यानंतर वडिलाची TC, आजोबाची TC, अधिकार अभिलेखपंजी, बंदोबस्त मिसाल आणि ज्याची आपल्याला सेंटर कास्ट काढायची आहे त्यांची कास्ट तुम्हाला जे राज्य सरकारची कास्ट असेल ती लागेल. त्यानंतर 3 वर्षाचं उत्पन्न आणि व्हीएलई सेल्फ डिक्लेरेशन आणि तुम्हाला एक स्वतःचं सेल्फ डिक्लेरेशन जे अप्लिकंटचं. त्यानंतर तुम्हाला अप्लिकंटचा फोटो इथे अपलोड करायचा आहे. तर इथे तुम्हाला अशा प्रकारे हा संपूर्ण अर्ज फिलअप करायचा आहे. त्यानंतर तुमचं जे व्हीएलई पेमेंट असेल ते तुम्हाला जे काही तुमचं पेमेंट असेल ते पेमेंट इथून पेमेंट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. त्यानंतर कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे एक प्रिंट जनरेट होईल.
ही तुम्ही पोच पावती म्हणून कस्टमरला देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेंटर कास्ट काढायची आहे. सेंटर कास्ट काढताना काही प्रॉब्लेम असतील ते नक्की कमेंट्स करा. कमेंटचा रिप्लाय तुम्हाला 24 तासात दिला जाईल. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.